टाइम दिलाय तुम्ही कोणता? नाही कान
कान ते ठाये नाही कान ते ठाये नाही कान ते ठाये नाही कान ते ठाये देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे बार घुमाए 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 हरिभक्त पारायण रंजन गुरुजी खानापूरकर त्यांनी साथ देतील एकनाथ महाराज आळंदीकर. कोणी एक भुलली नारे कोणी एक भुलले 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 नारे कोणी भुलले नारे एक भुलले नारे विकिता गोरस घ्या मनिहारे विकिता गोरस घ्या मनिहारे देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने विकिता गोरस घ्या म्हणे हरणे विकिता गोरस घ्या म्हणे हरे तिला डोळा बैसला म्हणे तिला डोळा बैसला म्हणे कोणी एका बोलले नारे कोणी एका बोलले नारे एके भुलले नारे कोणी एके भुलले नारे विकिता गोरस घ्या मनिहारे विकिता गोरस घ्या मनिहारे देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने गोरस घ्या म्हणे हरे विकिता गोरस घ्या म्हणे हरे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे दोषी वदने उचारे
तोची वगणे उतारे देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारे 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 रे 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 सा नी सा सा नी सा मग सा ग नी सा ग म द म ग म सा ग म द नी द म द ग म द नी द नी द नी म द नी द नी द प म ग ग म द नी सा तोची वदने उच्चारे तोची वदने उच्चारे द नी विठ्ठल
संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज पार्वते पते शिव हर हर, भारत माता की बोलो रे भाई सब संतना की, विठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तुझी संगती माफ करा कोणी की बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हासे जन नसे किंवा नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिभे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति, वंशी विभूषितकरान्नवनिरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, विठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता, चरणावर ठेवणे माथा साष्टांगाता दंडवत, दुसरी बंधू सारजाजी चतुराननाचे आत्मजा वाक्सिद्धे पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत, आता बंद देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होणे श्रोते जनतया माझे दंडवत, आता बंधू साधू सज्जन नित्युदे हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जनतया माझे दंडवत, आता बंद रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही माईक घेऊन इकडे या, माईक घेऊन इकडे या. करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, कूलर फिरवा इकडे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. तुम्ही कूलरच्या बाजूला उभं जरा, बाजूला उभं कूलरची हवा तुम्हीच नका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता कोणी एके बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. प्राप्त प्रसंगी आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या. प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा. आवाज आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या. सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी महाराष्ट्र भूषण पाचव्या वेदाचे निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचे अतिशय सुंदर अशी एका गवळणीची भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिल्यानंतर झालेली अवस्था या 4 चरणाच्या अभंगामधून प्रतिपादन करत आहेत. विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा आपल्या सर्वांना माहीत आहे, तरीसुद्धा
सुंदर पावन अशा या खानापूर नगरीमध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा काय झालं पाठवदा मी एवढा यशभार झालो नाही, फक्त तुम्ही झोपलेत का जागे बघण्यासाठी खानापूर म्हटलो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. बसलेली माणसं अशी टवकारूच बघायला लागली माझ्याकडे. पाटोद्यात यायचं, पाटोद्यात खायचं आणि खानापूरचं गायचं, असं कसं जमेल भरास. सुंदर पावन अशा या आवाज कमी नका करू. पाटोदा नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताह सुरू आहे. अखंड हरिनाम सप्ताह तर आहेच आहे, त्यासोबत संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला आहे. कथा प्रवक्ते आमच्या हरिभक्तीपरायण सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा सोहळा अतिशय देखणा. ए बाळा ए इकडे 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 इकडे. हे उगं लेकरावर वजन हानीत असतो. लेकरावर वजन टाकलं म्हणजे माणसं उठत नाहीत, हा त्यातला फायदा आहे. अतिशय देखणा सोहळा आपण सर्वजण समापन करत आहात. या उत्सवामध्ये आदरणीय पाटीलताईंची शिवमहापुराण कथा झालेली आहे. नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं माझ्या अगोदर संपन्न झालेली आहेत. आज ही सांगतेची सेवा, समारोपाची सेवा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. या सेवेला महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक मंडळी उपस्थित आहेत. गुणीजन मृदंगवादक उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश महाराज मृदंगाचे साथ मला देत आहेत. आळंदीहून आलेले आमचे हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सुंदर गात आहेत. पुढे चाल आमच्या पिताश्रीने गायलं. आमचे तडोळकर महाराज, आमचे रमाकांत महाराज आदी करून सर्व गुणीजन मंडळी बसलेल्या समोर श्रोत्यामध्ये कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असेल तर त्यांनाही माझा साष्टांग दंडवत. अगदी मर्यादित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन मांडतोय. स्वामी काढू काय हार काढून दिसायला चांगलं, पण मला ओझं व्हायला ते. मला खरं सांगू का, जास्त हार जर गळ्यात पडले ना असं लटलटच होते. का बरं सांगू का, जिथं हार जास्त घालतात तिथं पाकिट कमी देतात म्हणून. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एखादाच घालावी नाही करायला, नाही तर ते माझ्यापेक्षा वयस्कर जातील दबून ते. चला, अतिशय सुंदर देखणा सोहळा. आपण इथं आवाज एकदम क्लिअर करा, क्लिअर करा. अतिशय सुंदर असणारा हा सोहळा. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन झालेली आहेत. आज माझ्याकडे ही काल्याची सेवा आहे. काल्याच्या सेवेला जगद्गुरू तुकोबारायांची गवळण मी आज सेवेकरता निवडलेली आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारा एका गवळणीचं वर्णन करतात. गवळणीचं वर्णन करत असताना त्या गवळणीचं नाव सांगत नाहीत, कोणीतरी एक गवळण आहे. वक्तृत्वाचा, लिखाणाचा एक नियम असा आहे, नामनिर्देश न करता जर बोलल्या तर त्या गोष्टी बऱ्याच जणांना लागू होतात. उदाहरण सांगू का, कायद्याची भाषा सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येडपट आहे म्हणलं तरी चालतंय, पंतप्रधान येडपट आहे म्हणलं तरी चालतंय, पण नाव घेऊन जर मुख्यमंत्री वेडा आहे म्हटल्यानंतर कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. हा कायद्याचा नियम आहे. कधी कधी नामनिर्देशन न करता सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलता येतात. तुकोबारा या गवळणीतून विशिष्ट अशा गवळणीचं नाव सांगत नाहीत. ते असं म्हणतात, कोणीतरी एक अशी गवळण आहे, कोणी एके भुलली नारे. कोणही माहीत नाही, ते कोण्या जातीचे माहीत नाही, कोण्या गावाची माहीत नाही, कोण्या धर्माचे माहीत नाही, ते कोण्या विचाराचे आहे माहीत नाही, पण भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ती भुलून गेली, ती वेडी झाली. कोणी एके भुलली नारे. भुलल्याचं लक्षण काय आहे, वेडेपणाचं लक्षण काय आहे, वेड कशाला म्हणावं, वेड कशाला म्हणावं सांगतो तुम्हाला, ऐका. वेड या शब्दाची व्याख्या अशी आहे, प्रवाहाच्या विरुद्ध आचरण करतो त्याला वेड म्हणावं. बरोबर आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता मी कीर्तन करतोय, कीर्तन चालू असताना मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. बरोबर आहे. तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही सर्वजण ऐकताय आणि मी एकटा बोलतोय. बरोबर आहे. कदाचित
काय झालं? कदाचित ऐका, कदाचित तुमचं आता काम काय आहे? ऐकणं. प्रवाह आहे ऐकणं. तुम्ही जर ऐकायचं सोडून जर बोलायला लागलात तर लोक तुम्हाला काय म्हणतील? बोला बोला बोला. बोलू नका. बोलू नका नाही, येड आहेस का काय? कळत नाही का तुला? कीर्तन झालं, कळलं ना? म्हणजे कीर्तनात बोलायला लागला की लोक काय म्हणतात आपल्याला? कोण कोण बोलत होतं? कळलं ना? कळलं ना? कळलं मला काय बोलायचं ते? ऐका, आता मी कीर्तनात बोलायला आलोय. समजा मी बोलायचं सोडलं, मी कीर्तनाला आलोय. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनात बोलायच्या ऐवजी मी शांतपणे उभा राहिलो, काही बोलच न गेलं, लोक काय म्हणतील मला? म्हणा 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 म्हणा. नका नका ना, तुम्ही संकोच नका करू. काय म्हणणार तुम्ही मला? येड आहे म्हणणार की. समजा ऐका, माणसाने ज्या कामाला जावं ते काम जर नाही केलं तर लोक वेड्यात गणना करतात. ऐका मायबाप, समजा आज मी पाटोद्यामध्ये कीर्तनाला आल्यानंतर माझं काय काम आहे? भजन सुरू झाल्याबरोबर येणे, फेटा बांधणे, विना घेणे, रामकृष्ण हरी सुरू करणे माझं काम आहे. समजा उदाहरणार्थ मी कीर्तनाला सोडून जर सोयऱ्याच्या घरी जर चहा पाणी करत बसलो तर गावकरी काय म्हणतील? महाराज आहे पण म्हणा 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 म्हणा. येडपट आहे, त्याला कळू नये का भजन सुरू झाले? मला काय सांगायचं आहे का? प्रवाहाच्या विरुद्ध आचरण करतो त्याला आपण वेडा म्हणतो, त्याला आपण पागल म्हणतो. बरोबर? ऐका मायबाप, समजा आपल्या डोक्यावर आपण बाजारला गेलो आहे आणि बाजारला गेल्यानंतर आपल्या डोक्यावर जर भाजीपाला आहे आणि भाजीपाल्याच्या ऐवजी जर आपण दुसरंच काहीतरी घ्या म्हणायला लागलो तर लोक म्हणतात अरे तुझ्या डोक्यावर तर भाजीपाला आहे आणि तू मात्र दुसरेच उच्चारायला लागलास. नक्की लोक म्हणतील हा वेडा झालाय, हा पागल झालाय. गवळणीच्या वेडेपणाची अवस्था काय होती? गवळणीच्या भुलण्याची अवस्था काय होती? विकत होत्या गोरस. गोरस म्हणजे दही, दूध, तूप, लोणी. गोरस विकत होत्या आणि विकत असताना त्या काय घ्या म्हणत होत्या? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. म्हणजे डोक्यावर घेऊन जायचं लोणी आणि लोकांना म्हणायचं गोविंद घ्या कोणी? गोविंद घ्या, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या, कान्हा घ्या, लाला घ्या. त्यावेळेला मथुरेचे लोक मात्र त्यांच्याकडे हसायला लागले. एका गवळणीला विचारलं तुझ्या डोक्यावर तर लही, दूध, तूप, लोणी आहे आणि लोणी घेऊन विकायला जात असताना तू कृष्ण घ्या, गोविंद घ्या का म्हणतेस? गवळणीने त्याचं उत्तर दिले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. कोणी की देखिला डोळा बैसला म्हणे, 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 देखिला डोळा बैसला म्हणे. त्याची वदनी उच्चारी, त्याची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर मी आलोय बरं का. हा, कधी कधी आम्ही अशी थोडी उडी मारत राहतो कारण का 11 वाजता सुरू झाले ना, म्हणून दुसऱ्या चरणावर आलो. कोडी एकी बोलली नारी, पहिला विषय सांगितला. अशी कोणती तरी स्त्री आहे वेडी झाली आणि वेड्याच्या भरामध्ये काय म्हणायला लागले? गोविंद घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या. काय म्हणायला लागली? कृष्ण घ्या. काय म्हणायला लागली? करा क्लिअर करा, आवाज द्या, द्या आवाज द्या, नका कंजूस करू, माझा आधीच बसलाय. गोविंद घ्या, वाढवा वाढवा, बॉक्स ओढायला तर मी देतो भरून. गोविंद घ्या, दामोदर घ्या, काना घ्या, लाला घ्या म्हणायला लागली. आम्ही त्या गवळणीला विचारलं तुझ्या डोक्यावर तर लोणी आहे
आणि लोणी असताना तू गोविंद घ्या का म्हणायला लागलीस, कृष्ण घ्या का म्हणायला लागली. त्यावेळेला गवळणीने उत्तर दिलं, खरं सांगू का, मी माझ्या डोळ्याने जेव्हा त्याला पाहिलं, देखिला डोळ्याने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तो माझ्या मनात बसला. देखिला डोळा बैसला मनी. आणि लक्षात ठेवा, माणसाच्या जे मनात आहे ते मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, जे मनात आहे ना ते आपोआप बाहेर निघतं महाराज, कोणाच्याही असू द्या. ज्याच्या मनामध्ये देव आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंताचं चिंतन आहे, त्याच्या मुखातून भगवंत चिंतन निघाल्याशिवाय राहत नाही. आणि बघा तुम्ही, आणि ज्याच्या मनातच देव नाही त्याला बळजबरीने जरी रामकृष्ण हरी म्हणायला लावलं तरी त्याचा उच्चार होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जे मनात आहे ते मुखात निघतं महाराज. कधी कधी म्हणतात, कधी कधी लोक म्हणतात, जे पोटात आहे ते ओठात आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. कधी कधी पोटातलं ओठात येतं. अगदी तीच परिभाषा महाराज लिहितायत, गवळण सांगते, देखिला डोळा बैसला म्हणी. भगवान कृष्ण पर त्या माईचं कमी करा वाटलं थोडं, कमी. आता माझं वाढवा. विठाला विठाला देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदने उच्चारी. तो भगवान कृष्ण परमात्मा मी डोळ्याने पाहिला आणि पाहिल्याबरोबर तो माझ्या मनात बसला. आणि गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या जे मनात आहे ते मुखात निघतं. नाही नाही, मनात जी गोष्ट आहे ते शरीरातल्या सगळ्या लोकांना ऐकावं लागतं महाराज. ऐका, अध्यात्मशास्त्रामध्ये मनाला शरीररूपी गावाचा पाटील असं म्हटलेलं आहे. जुन्या काळामध्ये पाटलाचा रुबाब होता महाराज. पाटलाने सांगावं, गावाने ऐकावं. पाटलाचा आदेश हा गावाला शिरसाबंदी होता. महाराज सांगतात, देहरूपी गावाचा पाटील जर कोण असेल तर तो मन आहे. मनाजी पाटील देहगावीचा. होर ऐका दादानो, घात काय विश्वास धरू नका त्याचा. होर ऐका दादानो, घात करील नेमाचा. होर ऐका दादानो, मन हा शरीररूपी गावाचा पाटील आहे. अर्थात शरीररूपी गावाचा प्रमुख जर कोण असेल तर ते मन आहे. आणि हे मन एवढं चंचल आहे महाराज, एवढं चंचल आहे. किती चंचल आहे, नुसतं मी अंबाजोगाईचं नाव घेऊ द्या, लगेच बसस्टँडला जाऊन आलं बी परत महाराज, आलं बी महाराज. बघा तुम्ही, एवढं चंचल मन आहे. किती चंचल आहे. मनासारखा चंचल जगात आणखीन कोणी नाही. मनाचा वेग किती आहे, आजपर्यंत विज्ञानाला शोध लागला नाही. आणि लक्षात ठेवा, मन ज्याचं मन जिंकलं, बरोबर आहे. आज आपण ज्या मारुतरायाची जयंती साजरी करतोय, जन्म महोत्सव साजरा करतोय, तो मारुतराय कसा होता, श्लोक आपण नेहमी ऐकताय. मनोजवम मारुत तुल्य वेगम मनोजवम. याचा अर्थ काय, ज्याने मनाला जिंकलं तो मारुती आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां परेशम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मन हे अतिशय चंचल आहे. कोणाचं कधी कुठे कसं काय मन गुंतेल काही सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये नको ते विषय गुंतवण्यापेक्षा, आपल्या मनाला नको त्या गोष्टी आवडण्यापेक्षा आपल्या मनाला कृष्ण आवडावा, आपल्या मनाला देव आवडावा. आणि एकदा का तो देव आपल्याला आवडायला लागला, तो देव एकदा पाहिला की तो मनात बसला, म्हणजे आपल्याला आवडायला लागला. आणि एकदा का मनात बसला की तोच देव आपल्या मुखातून निघणार आहे. म्हणून तोची बदली उच्चारे. बस त्या देवाशिवाय दुसरा काही उच्चार आमच्या जीवनामध्ये होत नाही. लक्षात ठेवा, ज्याच्या मनामध्ये देव आहे, ज्याच्या मुखामध्ये देव आहे, ज्याच्या शरीराचा विषयच देव झाला, तो स्वतःला मी कोण आहे हे विसरल्याशिवाय राहत नाही. पुढे ऐका मायबाप. आता आपण सर्वजण कीर्तनात आलो. कीर्तनात आल्यानंतर तुम्हाला जर विचारलं तुम्ही कोण आहात, आपण सांगून सांगतो मी कोणीतरी आहे. मला विचारलं कोण आहे, मी प्रशांत महाराज आहे. तुम्हाला विचारलं कोण आहे, तुम्ही म्हणाल मी स्वामी आहे. तुम्हाला विचारलं कोण आहे, मी उत्तम महाराज आहे. तुम्हाला विचारलं कोण आहे, जय जयराम महाराज आहे. याच्या पुढे सांगू का, तुम्हाला जर मी विचारलं तुम्ही कोण आहात आणि तुम्ही जर सांगितलं मी कृष्ण भक्त आहे, ही खरी परमार्थाची अत्युच्च अवस्था आहे. विठाला 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 विठाला. आणि एकदा का आपण कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालो, एकदा का कृष्ण भक्तीमध्ये आपण एकरूप झालो, मी कोण आहे, कुठला आहे, कसा आहे, कुणाचा आहे, कुण्या जातीचा आहे, या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. आपलेपणाचा विसर पडला की मग गोविंदाच्या लीला आम्ही कौतुकाने गातो. अभंगाच्या तिसऱ्या विसर भोळा पुलियाचा विसर भोळा
कळा कवतुका देखला डोळा बैजला मनी देखला डोळा बैजला मनी गोविंद कळा कवतुके गोविंद कळा कवतुके अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबार लिहितात आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. लक्षात ठेवा मी कोण आहे याचा विसर पडावा, माझे कोण आहेत याचा विसर पडावा. आजपर्यंत आम्ही याच्यातच राहिलोय, मी माझे काका मामा मावशी ह्या नात्या गोत्यात राहिलो. पण लक्षात ठेवा ही सगळी या सगळ्या नात्यापैकी एकही नातं कुठल्या कामाला येत नाही, कामाला येतच नाहीत महाराज. पुन्हा एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला आम्ही थोडं तुम्ही मागं सर का, ज्या वेळेला आम्ही अंतसमयाला जातो ना, आम्ही स्मशानामध्ये ज्या वेळेला जातो, स्मशानामध्ये गेल्यानंतर काळाच्या ताब्यात जेव्हा आपण पडतो त्यावेळेला याच्यातलं कोणीच कामाला येत नाही. चला मला काल्याच्या कीर्तनाकडे चिंतनाकडे वळायचं. एक छोटा प्रसंग सांगतो ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याने खेळ खेळला. त्या खेळाचं नाव होतं चेंडूफळी. चेंडूफळी माहिती आहे तुम्हाला बाळांनो? चेंडूफळी माहिती आहे? त्याला काय म्हणतात आता? बॅट बॉल बरोबर आहे, क्रिकेट. ऐका आता थोडं लक्ष द्या. चेंडूफळी नावाचा खेळ भगवान परमात्म्याने खेळला. चेंडूफळी खेळत असताना भगवान कृष्ण परमात्मा बॅट्समन आहेत, म्हणजे भगवंताच्या हातात बॅट आहे, फळी आहे, आणि श्रीदामा नावाचा एक भगवंताचा सवंगडी आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. श्रीदामाने भगवान परमात्म्याला चेंडू फेकला, अर्थात तो यॉर्कर टाकला. भगवान परमात्मा थोडे फ्रंट फुटला आले आणि यॉर्करला फुलटॉस केला. कळतं ना हे लवकर कळेल क्रिकेट पाहणाऱ्याला भाषा. चला भगवान परमात्म्याने फुलटॉस केला आणि एवढ्या जोरात फटकावला महाराज, एवढ्या जोरात फटकावला तो चेंडू थेट यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला. यमुनेच्या डोहामध्ये चेंडू पडल्याबरोबर तो योगायोगाने चेंडू होता श्रीदाम्याचा. श्रीदामा देवाला म्हणाला, देवा एवढ्या जोरात चेंडू का मारला? भगवान म्हणले, तू कशाला फुल टॉस लागला? दोघाचा वाद सुरू झाला. शेवटी श्रीदामा म्हणाला, माझा चेंडू मला दे, माझा चेंडू मला पाहिजे, माझा चेंडू मला पाहिजे. तो चेंडू श्रीदाम्याचा होता. कळलं का? ऐका मायबाप, खेळामध्ये ज्याचं साहित्य असतं त्याची दादागिरी चालते. चूक आहे का बरोबर आहे? ज्याचं बॅट बॉल आहे त्याच्या मनावर खेळावं लागतं की नाही? जसं खेळामध्ये ज्याचं साहित्य आहे त्याची दादागिरी चालते, तसं भजनामध्ये ज्याची पेटी आहे त्याची दादागिरी चालते. बरोबर आहे. जिची पेटी आहे तिच्याच मनावर भजन करावं लागतंय, ज्याचा पकवाज आहे त्याच्या मनावर भजन करावं लागतंय. कळलं ना? खेळामध्ये ज्याचं साहित्य आहे त्याच्या मनावर खेळावं लागतंय, भजनामध्ये सुद्धा ज्याचं साहित्य आहे त्याच्या मनावर भजन करावं लागतंय. त्याच्या मनात आलं की बंद करावं लागतंय, त्याच्या मनात आलं. आणि काय खोड आहे माहीत नाही माझ्या देवाचे महाराज, ज्याला वाजवायला येते त्याच्याकडे पेटी नसते, बरोबर आहे का? असंच आहे तुमच्या इथं कसं आहे, ज्याला वाजवायला येते तिला नेमकी पेटी नसते, ज्याच्याकडे पेटी असते तिला वाजवायलाच नसते. विठाला 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 विठाला. श्रीदामा म्हणाला, माझा चेंडू देवा मला माझा चेंडू परत कर. भगवान म्हणले, घरी चल, घरी गेल्यावर तुला दुसरा देतो. श्रीदामा म्हणला, दुसरा नाही, मला माझा चेंडू पाहिजे. आता देवाचा नावेला झाला. आणि मग भगवान श्रीदामाला म्हणाले, श्रीदामा अरे तो चेंडू त्या डोहामध्ये पडला, तो यमुनेचा डोह आहे, आणि ज्या डोहामध्ये पडला तुला माहीत आहे का? तो डोह सामान्य नाही, तो डोह एका नागाचा डोह आहे, एका सर्पाचा डोह आहे. तुला माहीत आहे? तो कालिया नावाच्या भयानक अशा सर्पाचा डोह आहे. ऐका मायबाप, यमुनेचा तो डोह होताना सांगतो तुम्हाला चमत्कार. आत्ता वृंदावनला जा, यमुनेतलं बाकीचं पाणी पहा आणि कालियाच्या डोहातलं पाणी पहा. बाकीचं पाणी थोडंसं गडूळ दिसतंय, पण कालियाच्या डोहातलं पाणी काळभोर दिसते महाराज. आता एवढे वर्ष झाले तरी कालिया नावाचा जो डोह आहे वृंदावनला गेला तर तुमच्या लक्षात येईल मायबाप. जा, कधीतरी वृंदावनला गेलं पाहिजे, कधीतरी कृष्ण परमात्म्याची भूमी पाहिली पाहिजे, कधीतरी अयोध्येला सुद्धा गेलं पाहिजे. बरोबर का? रामललाचं मंदिर झाले मायबाप, तुमच्या पाया पडतो गड्या, हे अयोध्येचं मंदिर पाहिल्याशिवाय तुम्ही मरू नका. काही माणसं म्हणतील मरणं काय आमच्या हातात आहे का? देवाला म्हणा, देवा अयोध्येचं मंदिर पाहिल्याशिवाय आम्हाला घेऊन जाऊ नका बरं का. आणि आपण सुद्धा अयोध्येला जाणार आहे, तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही. बाप्पा आपल्याला माहिती आहे, येत्या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या 500 ते 1000 वारकऱ्यांना घेऊन मी अयोध्येमध्ये रामकथा करतोय. स्वामी महाराजाकडे मी त्याची पत्रिका देतो, ज्यांना यायचं आहे त्यांनी जरूर यायचं. मी निमंत्रण देण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी आलो आहे असं नाही, पण जाता ही सूचना तुम्हाला देतोय. वृंदावनाची पवित्र भूमी पाहिली पाहिजे. आजही कालिया नावाचा जो डोह आहे, कालियाच्या डोहातलं पाणी आत्तासुद्धा काळभोर पाणी आहे महाराज.
तो कालियाचा डोहा आहे रे. श्रीदामा म्हणलं मग मी काय करू, मला काय करायचं, कालियाचा असो नाही तर काय असो. भगवान म्हणाले तुला माहिती आहे का, कालिया नावाचा डोहा आहे, त्या कालिया नावाच्या डोहामध्ये कालिया नावाचा जो भयानक सर्प आहे तो सर्प त्या पाण्यामध्ये विष टाकतो आणि ते विषारी पाणी पिऊन आपल्या गायी मेल्या रे, आणि त्या पाण्यामध्ये मी जाऊ का. श्रीदामा म्हणला मला बाकी काही सांगू नको, मला माझा चेंडू पाहिजे. दुराग्रहाला पेटलेला जो श्रीदामा होता भगवान परमात्म्याचा नावेला झाला. पुन्हा एक गोष्ट सांगू का, पाण्यामध्ये विष टाकतो तो कोण, बोला 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 मोकळ्या मनानं बोला. पाण्यामध्ये विष सोडत होता तो कोण, कालिया. कळलं, पाण्यामध्ये विष सोडणारा कालिया, पाणी खराब करणारा कालिया. बोला ना बोला ना. प्यायच्या पाण्याच्या विहिरीमध्ये राखेलचा डबा टाकणारा कालिया. कळलं ना. त्या काळात कृष्णाच्या काळात पाणी घाण करणारा एक कालिया होता. असे कितीतरी कालिया आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत मायबा. वा. या सगळ्या कालियांचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे मायबा. पुन्हा एक वाक्य बोलू. पिण्याचा पाण्याचा सध्याच्या काळामध्ये भयंकर त्रास आहे महाराज. जाता जाता माझे हात जोडून विनंती करतो, हा ज्याही गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे. सगळ्याच गोष्टी तहसीलदारने, कलेक्टरने, जिल्हा परिषदेने करावी या मताचं मी नाही. काही गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर काय बिघडलं. परमेश्वराच्या कृपेने, भगवंताच्या दयेने जर आपल्या विहिरीला पाणी असेल, आपल्या बोरला जर पाणी असेल तर एवढं वर्ष पैशाचा विचार करू नका. मोकळ्या मनाने गावाला, समाजाला पाणी द्या. माझ्या भगवंताच्या दरबारामध्ये तुमची नोंद जर नाही झाली तर मग मला विचारा. विठाला जी माणसं बघा, जुनी माणसं पैशाने गरीब होती का श्रीमंत होती मला माहीत नाही, पण जुनी माणसं विहीर पाडल्यावर, बोर पाडल्यावर अगोदर पाणपोई बांधायची महाराज. पाणपोई रस्त्याच्या कडेला माठ म्हणा, डेरा, पाणपोई ठेवायचे. आताच्या काळामध्ये माणसं कोणी विचार करत नाही. चला, पाणी दिल्यावर काय होत आहे का, उदकदाने सदा सुखी. पाण्याचं दान देणारी माणसं सुखात राहतात. बघा तुम्ही, गरिबी असू द्या, काही माणसं गरीब आहेत पण सुखात समाधानात आहेत. काही माणसाच्या घरात पैसा ठेवायला जागा नाही पण सुखच नाही. काय जाळायचं का तो पैसा महाराज. पाण्याचं दान दिलं की सुखी जीवन मिळते. मंदिराला बांधकामाला सहकार्य केलं की विमानातून विमानातून फिरता येते. मंदिर दाने भुवन पालखी. आणि सोन्याचं दान दिलं की पुढच्या जन्मात सुंदर आणि गोरपान जन्माला येते. आता या जन्माचा चान्स गेला, पुढच्या जन्मात कुणाकोणाला सुंदर व्हायचंय त्यांनी एक एक तोळा फक्त मलाच दान करा, मी 2 वाजेपर्यंत थांबणार आहे. विठाला उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी आणि कनक दाने निर्मळ कांती महाराजांचा अभंग आहे. दान महात्म्याचा अभंग आहे. आपल्या जीवनामध्ये पाण्याचं दान करा. चला, कालिया नावाचा डोह होता. भगवान परमात्मा त्या कदंबाच्या वृक्षावर चढले. कदंबाचा वृक्ष फार मोठा वृक्ष होता. कदंबाच्या वृक्षावरती चढले आणि कदंबाच्या वृक्षावर चढले आणि प्रचंड वेगामध्ये पाण्यामध्ये उडी टाकली. ऐका, का कदंबाच्या वृक्षावर चढले याचं सूत्र असं आहे, पाण्यामध्ये जर तुम्हाला खोल उडी टाकायची असेल, खोल उडी जर टाकायची असेल तर अगोदर काय व्हावं लागेल, वर जावं लागेल. कारण की उंच जावं लागेल. म्हणजे लक्षात ठेवा, उंच गेल्याशिवाय खोल जाता येत नाही. लांब उडी टाकायची असेल, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, लांब जायचं असेल तर अगोदर काय केलं पाहिजे, मागं. बरोबर आहे, मागं गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आजकाल प्रत्येकालाच पुढं जावं वाटतंय, पण लक्षात ठेवा, तुम्हाला पुढं व्हायचं असेल, पुढं जायचं असेल तर तुम्ही सुद्धा कधीतरी कोणाच्या तरी मागे राहिलं पाहिजे. याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. विठाला विठाला प्रचंड मोठ्या वेगामध्ये ती उडी टाकली. जोरात आल्याबरोबर कालियाच्या डोहापर्यंत पोहोचले आणि कालियाच्या डोहापर्यंत पोहोचले आणि भगवान परमात्म्याने कालियाच्या डोहात उडी टाकली. त्यांचे जे गोपाळ होते ना, गोपाळ सवंगडे, ते धावत 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 आईकडे आले आणि यशोदेला सांगायला लागले, मैया चला लवकर, आईसाहेब लवकर चला, लवकर चला, लवकर चला. आईने सांगितलं, काय झालं रे बाळानो. म्हणजे तुम्हाला माहीत नाही, कृष्णाने पाण्याच्या डोहात उडी टाकली आणि तो डोह काही सामान नाही, कालियाचा डोहा आहे, विषारी पाणी आहे, चला लवकर, चला वर लवकर. म्हटल्याबरोबर यशोदा मातेने केस विस्कटलेले आहेत, पदर पडलेला आहे. तशाच अवस्थेमध्ये आहे, त्या अवस्थेमध्ये यशोदा माता धावत धावत आली. बरोबर आहे, लेकरू पडलेलं माईला कळल्यावरती मेकअप करत बसल होय. आणि लेकरू पडलेलं असताना सुद्धा जर पावडर लावत असेल तर ती सख्खी आहे का सावत्र आहे, शंका घ्यावी लागेल. विठाला आहे त्या अवस्थेमध्ये यशोदा माता धावत धावत आल्या. धावत आल्याबरोबर पाण्यापर्यंत आल्या. आता यमुनेपर्यंत आल्या. यमुनेपर्यंत आल्यानंतर कृष्णाला आवाज द्यायला लागले, कृष्णा अरे बाहेर आहे, कृष्णा बाहेर आहे, कृष्णा बाहेर आहे म्हणायला लागली. गुडघ्या एवढ्या पाण्यात जायला लागली, गुडघ्या एवढ्या पाण्यात बाहेर आहे म्हणायला लागली. मागं पाय घ्यायला लागली. नुसतंच म्हणायला लागले, ए कृष्णा बाहेर आहे, पुन्हा मागं पाय घ्यायला लागली. कृष्णा बाहेर आहे, पुन्हा मागं पाय घ्यायला लागले. आतून भगवान परमात्मा म्हणले, एवढा जीव आहे तर पाण्यात ये की. तुझा लईच माझ्यावर जीव आहे ना, पाण्यात ये ना.
कशाच येते महाराज, सोडा विनोदाचा भाग. जगाच्या मालकाची माय संकटाच्या काळात किंबहुना काळाच्या ताब्यात गेल्यानंतर जगाच्या मालकाची माय जर आम्हाला वाचवायला येत नसेल तर तुमच्या आमच्या नात्याचं काय घेता. नामदेव महाराजांनी यासाठी एक अभंग खर्च केला. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणवणे मानसी म्हणवणे ऋषिकेशी शरण आलो मी तुझसी गा. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी तीत व निष्ठुर झाली कैशी अंत्यदुरी राहिली. बाप जे जे बापाची आवड मुखी घालून करवी कोड जेव्हा लागले यमोड तेव्हा दुरी राहिली. बर बायबाप नाही बायको तरी देह घराची कामिनी तीतव राहिली भुवनी अंती जळत असे स्मशानी आगी सवे एकला कन्या पुत्रादिक बाळ हे तव स्नेहाचे स्नेहाळ तुझे दर्शने विन व्याकुळ अंत्यदुरी राहिली. मित्र आले गोत्र आले ते मागे परतले शेखी टाकून या गेले मज लागे स्मशाना. ना मायबाप ना बहीण भाऊ ना मुलं बाळ कोणी नाही कोणी नाही. बहीण नाही भाऊ नाही कोणी नाही आपल्या जीवनात कोणी नाही रे बाबा. तू का म्हणे तुला सोड विना कोणी, तू का म्हणे तुला सोड विना कोणी, तू का म्हणे तुला सोड विना कोणी, तू का म्हणे तुला सोड विना कोणी. एक चक्रपाणी वाचनीय, एक चक्रपाणी वाचनीय काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा. एक चक्रपाणी वाचणे या, एका चक्रपाणी वाचणे या काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा. ज्या वेळेला तुम्ही काळाच्या ताब्यात जाणार त्यावेळेला तुम्हाला कुठलंच नातं कामाला येणार नाही. मग काय करायचं, जे कामाला येणार नाहीत मग त्यांच्या मोहात राहायचं नाही. हे आपले तुपले सगळे विसरायचे, सगळे विसरायचे आणि एका गोविंदाच्या कळा एका गोविंदाच्या लीला आपण कौतुकाने गायच्या. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. आणि लक्षात ठेवा गवळणीच्या डोक्यावर लोणी आहे, गवळणीच्या डोक्यावर दही दूध तूप लोणी आहे आणि गवळणी गोविंद घ्या कृष्ण घ्या म्हणायला लागले. त्यावेळेला त्या काळातले जे गोपाळ होते त्या काळातले लोक होते मथुरेतले लोक होते गवळणीकडे पाहून हसायला लागले. तू का म्हणे हसे जाना, तू का म्हणे हसे जाना, तू का म्हणे हसे जाना, हसे जाना, तू का म्हणे देतात लोक आम्हाला हसतात आम्हाला मान्य आहे पण खऱ्या अर्थानं तुका म्हणे हसे जन नाही किंवा नसे कान तये ठाई. लोक आम्हाला हसतात पण आमचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. लक्षात ठेवा समाजाची रीत सांगतो तुम्हाला, तुम्ही कसंही वागा लोक तुम्हाला हसतात. मग लोकांनी हसण्यापेक्षा लोकांच्या हसण्याचा विचार करण्यापेक्षा देवाच्या हसण्याचा विचार करावा. ऐका मायबाप, लोक कुणाला हसत नाहीत मला आताचं माहीत नाही पण जुन्या काळातले अभ्यासक्रम फार छान होते महाराज. मला वाटतं इंग्रजीत एक पाठ होता त्या पाठाचं ट्रान्सलेशन सांगतो मी आपल्याला. असं होतं, एक वडील आणि मुलगा बाजारला निघाले, त्यांच्यासोबत एक गाढव होतं. बरोबर आहे का? जुन्या अभ्यासक्रम माहिती आहे आपल्याला, जुनी जी मंडळी त्यांना लक्षात येईल. ते गाढव होतं, दोघंजण निघाले आणि दोघंजण निघाल्यानंतर पहिलं गाव लागल्यानंतर म्हणाले का रे बाबा
गाढव असताना सुद्धा तुम्ही चालत जाता, तुम्हाला काय कळते की नाही? उपयोग घ्या, कोणीतरी गाढवावर बसा. आता गाढवावर कोणी बसा हा प्रश्न पडला. वडील म्हणले मुलाला, बस बाबा तो गाढवावर. पोरगं गाढवावर बसलं. पोरगं गाढवावर बसलं आणि निघालं. लक्षात ठेवा, गाढवावर बसणं हे सुद्धा नशिबात लागतं. नाही कळलं तुम्हाला? पुन्हा एक गोष्ट सांगू का? कधी कोण्या गावात काय रीती असतील काही सांगता येत नाही. एक गाव सांगतो तुम्हाला, गाव केज तालुक्यात एक गाव आहे. हां माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे, मी सांगायची गरज. ते काय करतात माहिती आहे का? होळीच्या सणाला सापडेल तो जावई पकडून आणतात. बरोबर माहिती आहे का नाही तुम्हाला? जावई पकडून आणतात, त्याची चप्पी करतात, त्याला शेंदूर वगैरे लावतात आणि त्याची गाढवावर मिरवणूक काढतात. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. त्याच्यानंतरचा फायदा सांगतो. नंतर मात्र एक अंगठी घालतात, मग ती बरोबर वाटते की जय हो. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की आपण बी जावई व्हावं का त्या गावचं. माहिती आहे तुम्हाला, केज तालुक्यात विडा नावाचं गाव आहे. बरोबर आहे का? विडा येवता म्हणतात त्याला. कुठे काय पद्धती असतील काही सांगता येत नाही. पाटोद्यात बी सुरू करायची का आपण? चला, कोणत्या गावात कुठे काय पद्धती असतील सांगता येत नाही. बरंच परंपरेने चालत आलेल्या पद्धती आहेत. ऐका मायबाप. पुढच्या गावाला गेल्यानंतर त्या गाडावर पोरगं बसलं, बाप चालायला लागलं. गावातले लोक म्हणायला लागले, तरणा ताटा पोरगा दिसायला लागलास तू, म्हाताऱ्या बापाला चौथव, तुला काय लाज वाटत नाही का? तुला काय शरम वाटत नाही का? आता काय केलं माहिती आहे का? त्या पोराला उतरवलं. बाप स्वतः गाडावर बसला, पुढे निघाला. आणि पुढे निघाल्यानंतर पुढच्या गावचे लोक म्हणायला लागले, आता तुझ्या गौऱ्या जवळ आल्या की रे म्हणे, पोराला चलायला लावायला लागला असं, तू गाडावर बसतो. कळलं का? आता काय करावं त्या विचार केला. पोरगं बसलेलं जमत नाही, बापही बसलेलं जमत नाही. शेवटी काय केलं, ते दोघंही बसले. पुढचं गाव आल्यावर म्हणले, काय माहिती आहे का? अरे तुम्हाला शरम वाटायला पाहिजे, बिचारा गाढव दोघाच्या वजानं मरून जाईल ना. बस दृष्टांत पुढे वाढवत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कसंही वागा, तुम्हाला लोक बोलल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी याच्यासाठी अभंग केला. बहु बोल जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता म्हणते गर्भता ठा. जास्त जर बडबड केली आपण तर लोक म्हणतात बडबड आहे हो, नुसतं बडबड करतं, नुसतं बोलत राहतं. आणि बोलूच नाही, पैशाचा गर्व आहे. जरा ऊस जास्त आहे ना, नदीच्या काठाला जमीन म्हणून गर्व आहे, गर्विष्ठ आहे, ताटा आहे, अभिमानी असं म्हणतात. बहु बोल जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता म्हणते गर्भताटा. एखाद्या पाहुण्याने कधीच येऊ नये म्हणतात, त्याला माणसाची गरज नाही. आणि सारखा पाहुणा यायला जायला लागलं म्हणतात, जाता येता चौकटीची साल ठेवली नाही म्हणतात. तुम्ही कसंही वागा, समाज तुम्हाला बोलणारा आहे. म्हणून शहाण्या माणसाने लोकांच्या हसण्याचा विचार करण्यापेक्षा, लोकांच्या बोलण्याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त एक करायचं, देवाला आवडणारा परमार्थ आपण करायचा. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारे. विठोबा रखो माय, हरि जय जय विठोबा रखो माय, हरि जय जय विठोबा रखो माय, विठोबा रखो माय, हरि जय जय विठोबा रखो माय. हरि कवरन हरि विठोबा कोणी एके बोलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. अभंगाचा भावार्थ याच ठिकाणी पूर्णविराम. काही भगवान कृष्ण परमात्म्याच्या काही एक दोन लीला सांगून आपल्याला मर्यादित वेळेमध्ये सेवा पूर्णविराम द्यायची आहे. मला याची चांगली कल्पना आहे की कपड्याच्या मंडपामध्ये तुम्हाला चांगला त्रास होतोय, पण सभा मंडप झाला आणि यांनी काबीज केला लगेच आहे की नाही, आपल्याला काय ठेवलं नाही. दरवर्षी बरं होतं, तिकडं जरा थंड लागत होतं, इकडं तर चला चांगली गोष्ट आहे. सुंदर असा सभा मंडप आपल्या यावर्षी झालं ना, का अगोदर होता? यावर्षी झाला. हां, एकदा टाळ्या वाजवा या सुंदर सभा मंडपासाठी. आमच्या माता माऊल्यांना तरी निदान कमीत कमी थंड आसरा मिळाला, या निमित्ताने निवारा तयार झाला. छान असं सभागृह आपण सर्वांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. या सभागृहामध्ये ज्या ज्या मंडळीचं योगदान असेल त्यांना माझा लाख लाख धन्यवाद. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदरची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. वसुदेवाचा विवाह देवकीसोबत झाला. आपल्या सर्वांना चिंताश्रुत आहे. देवकी ही कोण आहे? दादा याचा थोडा आवाज थोडा इकू द्या, याला कोरडा आवाज झाला, नुसता कोरडा.
एकूण आहे काय बी नाही. विठाल 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 द्या आवाज द्यायचा. हॅलो हॅलो. हां. परमात्माचा जन्म कुठे झाला, कसा झाला, का झाला आपल्या सर्वांना माहिती आहे. वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला. देवकी ही कोण आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. कंसाची बहीण आहे. कंसाची कोणती बहीण आहे हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वरात वेशीपर्यंत गेली. आणि वरात वेशीपर्यंत गेल्यानंतर आकाशवाणीने सांगितलं. आकाशवाणी म्हणते, हे कंसा, ऐक कंसा, याच देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुझा वध करणारा 8वा मुलगा मारणारा म्हटल्याबरोबर कंसाने हातात काठी घेतली, कुऱ्हाड घेतली आणि हातात काठी घेऊन मारायला धावल्याबरोबर वसुदेवाने अडवलं. कंसा, अरे स्त्री हत्येचं पाप फार मोठं आहे. पुरुषार्थी व्यक्तीने, शहाण्या माणसाने स्त्रीवर कधी हात उगारायचा नाही. ऐकता ना पुरुष मंडळी, शहाण्या माणसाने स्त्रीवर हात उगारायचा नाही. मग ती तुमची आई असू द्या, तुमची बहीण असू द्या, अगर तुमची बायको असू द्या. बरं का पुरुष मंडळी, आईला पुरुषांनी कधी मारायचं, बोला बोला, मारायचं नाही. बहिणीला मारायचं नाही. बायकोला मारायचं नाही. महिला मंडळाचा चेहरा खुलला. बरं झालं होता आमचा मार बंद झाला. ऐका मायबाप, पुरुषांनी कधी स्त्रीवर हात उगारायचा नसतो. स्त्रियांना कधी मारहाण करायची नसते. उलट सांगतो, घरातल्या स्त्रीला आपण सन्मान दिला पाहिजे. सन्मान दिल्यावर काय होतंय, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी वास्तव्य करत असते. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, ज्या घरात स्त्रीचा आदर होतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून माझे हात जोड विनंती आहे, घरातल्या स्त्रीचा कधी अपमान करायचा नसतो. घरातल्या स्त्रीवर कधी हात उगारायचा नसतो. घरातल्या स्त्रीला कधी मारहाण करायची नसते. वसुदेवाने सांगितलं. काय झालं, चुकलं म्हणले का? वसुदेवाने सांगितलं, कंसा, अरे स्त्री हत्येचं पाप फार मोठं आहे, मारू नको बाबा. कंसाने सांगितलं, हिचा मुलगा जर मला मारणार असेल तर हिला कशाला जिवंत ठेवावं. कंसाने सांगितलं, काळजी करू नको, हिच्या पोटी जन्माला येणारी सगळी लेकरं मी तुझ्याकडे आणून सोडतो. दोघांना बंदीशाळेमध्ये टाकलं आणि बंदीशाळेमध्ये टाकल्यानंतर पहिला मुलगा झाला त्याचं नाव आहे कीर्तिमान. दुसरा मुलगा झाला त्याचं नाव आहे सुषेण. भागवताच्या 9व स्कंदाच्या शेवटी याची चर्चा आहे. कीर्तिमंतम सुषेणंच भद्रसेन मुदारदिहि रुज्जुम संवर्धनम भद्रम संकर्षण महेश्वरम. 6च्या 6 मुलं मारली. 7वा योगमायेच्या मदतीने रोहिणीकडे प्रविष्ट केला आणि 8व्याच्या रूपाने भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती समोर उभी आहे. देवकीने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हटली, कृष्णा, अरे 8 वर्षाचं लेकरू माझं आहे म्हटल्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत, कुणाचं तरी आणलं म्हणते. लहान हो. भगवान म्हणले, आई तू सांग, माणसाने लहानाचं मोठं व्हावं का मोठ्याचं लहान व्हावं? तुमचं म्हणणं काय? तुमचं म्हणणं काय? लहानाचं मोठं व्हावं का मोठ्याचं लहान? तुम्हाला काय वाटतंय? लहानाचं मोठं व्हावं. तुम्हाला काय वाटतंय? लहानाचं बोलू का? बोलू. 1 एकरावाल्यानं 10 एकराकडे जावं का 50 एकरावाल्याने एकरावर यावं? कळलं ना मला काय बोलायचं ते? माणसाने लहानाचं मोठं व्हावं. आपलं बघा तुम्ही, आपला जर एखादा व्यापार असेल, या वर्षी जर आपला 1 लाखाचा व्यवहार झाला असेल तर पुढच्या वर्षी तो निदान 2 लाखाकडे गेला पाहिजे, 1.5 लाखाकडे गेला पाहिजे. आपला व्यवहार वाढला पाहिजे. यावर्षी जर वर्षामध्ये बरं का, यावर्षी स्वामी महाराज, यावर्षी माझे 250 कीर्तन आहेत वर्षातले, 250. पुढच्या वर्षी मी 5 तरी जास्त करणारच. का? परमार्थ वाढलं पाहिजे महाराज, वाढला पाहिजे. बरं का, तुमच्याही जीवनामध्ये परमार्थ असा वाढला पाहिजे. सप्ताहसुद्धा वाढला पाहिजे. अगोदर मंदिरात सप्ताह, नंतर तिथे, आता इथे, हळूहळू तिकडे चौकात नेता काय कोण असतात महाराज. एवढा समाज जमतोय महाराज, एवढा समाज जमतोय. हा परमार्थ आपला वाढला पाहिजे. इन्क्रीजिंग पोझिशनाला आपण म्हणतो, वाढला पाहिजे. चढता आलेख असला पाहिजे आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये. तुम्ही जर आज 1 माळ जपत असाल तर 1 वर्षानंतर 2 माळा जपा, हळूहळू 3 जपा, हळूहळू परमार्थ आपल्या जीवनामध्ये वाढला पाहिजे. कृष्ण म्हणतोय, आई, देवकी म्हणायला लागली, कृष्णा 8 वर्षाचा मुलगा आहे, जरा लहान हो. भगवान म्हणले, आई, माणसाने लहानाचं मोठं व्हावं, मोठ्याचं लहान नाही. देवकी काय म्हणली माहिती आहे का? तुझं म्हणणं खरं आहे रे बाबा, पण वेळ पडल्यावर मोठ्याने बी लहान व्हावं लागते. कळलं का नाही तुम्हाला? सांगू तुम्हाला, तुमचं मला माहीत नाही, किती बी मोठा महाराज असू द्या, पंक्चर काढणाऱ्याच्या पाया पडावं लागते. बरोबर आहे का? रात्रीच्या 12 वाजता आम्ही प्रवास करून परत निघताना ते बिचारे दिवसभर काम करून झोपलेलं असते. त्याचा दरवाजा वाजवला तरी ते पंक्चर काढून देत नाही. आम्हाला सकाळचा कार्यक्रम गाठायचा असतो. मग त्याला म्हणावं लागतं, बाबा तुझ्या पाया पडतो. आणखी पुढे बोलू का?
किती बी मोठा माणूस असू द्या, किती बी मोठा माणूस असू द्या, वेळ पडल्यावर बायकोच्या सुद्धा पाया कसं आहे तुमचं, कसं आहे? नाही तसंच आहे. तसंच आहे, तसंच आहे, तसंच आहे, तसंच आहे. कसं आहे ऐका माय बाप, मी एक नेहमी वाक्य विनोदाने म्हणत असतो, किती बी मोठा माणूस असू द्या, महाराजाच्या पाया पडेल का नाही मला माहीत नाही, पण बायकोच्या मात्र पाया पडल्याशिवाय राहत नाही. कसं आहे महिला मंडळ, बरोबर आहे काय? जाऊ द्या, पाय धरून जरी पाया पडले नसले तरी कमीत कमी एवढं तरी म्हणले की नाही सांगा, तुझ्या पाया पडतो. तुम्ही नका बोलू, मध्ये बोलू, तुझ्या पाया पडतो. आता कळलं का मला काय सांगायचं ते? किती बी मोठा माणूस असला कधी कधी लहानाच्या पाया पडावं लागतंय. आणखी पुढे सांगू का? ऐका मायबाप, सांगतो तुम्हाला. एका गावात एक लग्न होतं. लग्न म्हटल्यावर ते बेंड बाजावाले आले. बाजावाले आले बरोबर. एका लेकराने काय केलं, त्याच्या ढोलवर असं काही हात मारला, निघून गेलं. त्या बाजावाल्या तोच मालक होता, त्याला राग आला. अरे म्हणला, ढोलवर हात मारतो म्हणला, फुकट आलं काय? रागवलं महाराज लेकरा. लेकरं काय म्हणलं माहिती आहे का? माझ्या गावात येऊन दादागिरी करतोस का? थांब म्हणलं, तुझी बघतो. बरोबर आहे का? म्हणून मी शक्यतो दुसऱ्याच्या गावात जास्त दादागिरी करत नाही. उगं लेकरं अंगावर यायची. माझ्यावर दादागिरी करतोस का? थांब म्हणलं. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर आईला गोड गोड बोलायला लागलं. आई लक्षात ठेवा, लेकरू काम असलं की माईला जरा जास्तच गोड गोड बोलतं. आई जवळ आला. आई मी तुला कधीतरी काहीतरी मागतो का ग आई? मी कधी चॉकलेट मागितलं का? कधी मुरकुलं मागितले का? कधी गोळ्या मागितले का? कधी बिस्किट मागितले का? बघा ते शहाणपणाने कशा गप्पा मारायला माहिती आहे का? कसं म्हणतंय, आई काय येडपट पोरं चॉकलेट खातेत. चॉकलेट खाणं काय चांगलं असतं का? बरे चॉकलेट खाणं काय चांगलं असतं का? चॉकलेट खाल्ल्यावर दातं किडतात. हे कोण सांगायला? ते पोरगं माईला सांगायला. आई दुकानातलं चॉकलेट खायचं नसतंय, आहे की नाही? आपण घरी चॉकलेट तयार केलं पाहिजे. आई आपण घरी गोळ्या तयार केल्या पाहिजेत, आहे की नाही? आई घरी केल्या पाहिजेत ना. आई ते दुकानात ते वेगवेगळे चॉकलेट मिळतात. आई आपण आज घरी चॉकलेट करू बरं, मला तुझ्या हातचं चॉकलेट खायचं. बघा कसं गोड गोड बोलायला लागलं. आईच्या लक्षात यायचं ना. आई ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते चिंच भाजून ते हे करून ठेवतात ना, वाळवून. ते थोडीशी चिंच घे ना आई, त्याला थोडंसं वाटलं, थोडंसं त्याच्यात ते गूळ टाक, थोडंसं ते मीठ टाक, असं असं ते चिंच काय म्हणतात, चोकणं काय ते म्हणतात, ते असं असं त्याचं चॉकलेट केलं, त्याला काडी खवली, लॉलीपॉप घेतलं ना, ते काडी खवली आणि असं चोकत लग्नाच्या मंडपाजवळ आलो. बघा आता कल्पना करा. आता लग्नाला सुरू झाली, इकडे नवरदेवाची शेवंती सुरू झाली. जो मालक होता 1 लाखाची सुपारी होती बाजेवाल्याला. महाराज मालक म्हणला वाजवा म्हणलं की ह्याने काही करायचं नाही, बाजेवाल्याच्या समोर जायचं आणि नुसतं